सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अभियांत्रिकीच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. तर जर आपण सध्या पाहिलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे असं आहे की जी परीक्षा त्यांची उद्या आहे ती या परीक्षेसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने या संदर्भात या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडत या ठिकाणी आंदोलन केलं आणि विद्यापीठाच्या मुख्य बिल्डिंगच्या बाहेर या ठिकाणी येऊन या ठिकाणी विद्यार्थी जे आहे ते आंदोलन या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपण विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की नेमकं काय मागणी आहे आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन. आम्ही ओटीओ म्हणून विद्यापीठाने आम्हाला एक पॉलिसी दिली. आमचं ऍडमिशन घेतलं होतं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर ना आम्ही त्यामध्ये कोर्टची काहीतरी केस झाली. आता आमचे पेपर आहेत उद्यापासून पेपर आहेत. तर विद्यापीठाने आमची कसली जबाबदारी घेतली नाही. आम्ही त्यांना वारंवार विचारलं आम्हाला परीक्षा बसायला द्या. त्यांचं म्हणणं डायरेक्ट तुम्ही कोर्टात जावा. आता आम्ही शिक्षण घेतो विद्यापीठात, जबाबदारी आमची, विद्यापीठाची जबाबदारी सगळी आमची. ते आता आम्ही कोर्टमध्ये जाऊन आम्ही परमिशन सुद्धा आणले पेपरला बसायला. आता उद्या लगेच पेपर येतं. आम्हाला अजून पण विद्यापीठाने आमच्या बाबतीत काही दखल घेतलेली नाही. आमच्या उद्या आम्ही परमिशन कोर्टमधून घेऊन आलो तरी आमच्याकडे दखल घेतली नाही. 18 तारखेला प्रॅक्टिकल संपतात, लगेच 20 तारखेला पेपर घेतात. प्रॅक्टिकल संपल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 दिवस वेळ असतो की त्या वेळेमध्ये विद्यार्थी अभ्यास करतो आणि पेपर देतो. पण आता या कंडिशनला त्यांनी आम्हाला पीएल सुद्धा नाही दिला. अभ्यासासाठी जो वेळ लागतो 10 ते 15, लगेच प्रॅक्टिकल झालं की लगेच दुसऱ्या दिवशी पेपर घेणं म्हणजे इंजिनिअरिंगसाठी एकतर अभ्यास जास्त लागत असतो. त्या अभ्यासाचा काळ न देता डायरेक्ट आमचे पेपर घेणं म्हणजे डायरेक्ट तणाव देतात आम्हाला विद्यापीठ. टाइम टेबल साधारण कधी आले एकदम टाइम टेबल आलेले आता एक 10-11 तारखेला टाइम टेबल आलेले विद्यापीठाचे. 5 दिवसापूर्वी टाइम टेबल 5-6 दिवसापूर्वी टाइम टेबल आलेले विद्यापीठाचे. 20 तारखेपासून पेपर घेणार आहेत म्हणून. आणि मग त्यानंतर लगेच तुम्हाला आता या परीक्षेला सामोरं जायचे. तुमची किती दिवस हे परीक्षा पुढे ढकलायची मागणी आहे? आमची फक्त इतकी मागणी आहे की आम्हाला अभ्यासाला 5 ते 10 दिवस काहीतरी वेळ द्यावा. आम्ही जे कोर्टकडून परमिशन आणली आहे, आम्हाला एक्झाम फॉर्म भरण्यास द्यावा. आम्हाला पेपरला बसायची परवानगी आम्ही कोर्टकडून आणलेली, पण विद्यापीठ त्याच्यावरती काही दखलच घेत नाही. विद्यापीठाने त्याची लवकर दखल घ्यावी. आम्हाला परीक्षा अर्ज भरण्यात यावा आणि आमचे फक्त पेपर घेण्यात यावे. एक 4-5 दिवस जरी झाले तरी आम्हाला त्यामध्ये पेपर देता यावे. फक्त इतकीच मागणी आहे विद्यापीठाकडे. या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी युवक काँग्रेसचे अक्षय जैन आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल. या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत, नेमक्या विद्यार्थ्यांच्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत? सर, तुम्ही आम्हाला NSUI असेल, युवक काँग्रेस तुम्हाला वर्षानुवर्ष कव्हर करत आहात. आता काल प्रॅक्टिकल संपलेले आहेत आणि उद्या पेपर आहेत. तर विद्यापीठाकडनं आम्ही मागणी केली की तुम्ही मुलांना वेळ देण्यात यावा, पीएल देण्यात यावी, परंतु त्यांनी वेळ दिलेला नाही. आणि काही मुलं जे विद्यापीठाच्या चुकीमुळे जे नापास झालेले आहेत तर त्यांना कॅरी ऑन मिळावा किंवा त्यांना संधी मिळावी. कारण असं आहे की आता हा पेपर आहे, हे पेपर एका मुलाने पेपर लिहिलेला, त्याला खात्री होती की तो नापास होणार नाही, त्याचा रिझल्ट आला फेल म्हणून त्याने कॉपी मागवली. आता ही कॉपी मागवल्यावर इथे काय एंड आणि 2 पेपर चेक केलेला नाहीये. आता ही चूक कोणाची आहे? विद्यापीठाच्या प्राध्यापकांची, जे म्हणजे यांचं बुद्धी ही दिवाळखोरी झालेली आहे. परंतु फक्त त्यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड इथं मोजावा लागतोय. तर आमची मागणी होती की त्यांना हे जे पेपर आहेत इथं तुम्ही चेक करावे व्यवस्थितपणे आणि जे मुलं पास होतील तुम्ही त्यांना परत पास करा, कारण यांना परत पुन्हा पेपर द्यायचे आहेत. यांच्या चुकीमुळे यांना पेपर द्यायचे आणि यांची ताकद कोणीच नाही, म्हणजे एकटा मुलं काही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही युवक काँग्रेस NSUI आज इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन मुलांचं उभं केलेलं आणि विद्यापीठाकडे मागणी करतोय की तुम्ही 8 दिवसाचा वेळ देण्यात यावा, जेणेकरून मुलांना संधी मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे, नीटचं प्रकरण आपण माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात ते चाललेलं आहे. नीट सगळ्याच प्रकार आज पुणे विद्यापीठात घडलेला आहे. डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ याचा 100 मार्काचा पेपर तसाच तसा एका खासगी क्लासवाल्याचा पेपर विद्यापीठाने पेपरमध्ये छापलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधारण कोर्टात देखील हे प्रकरण गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर त्या संदर्भात काय माहिती आहे? नाही, आम्हाला ऑर्डर मिळालेली, आमच्या फेवरमध्ये मिळालेली, मुलांना वेळ देण्यात यावा असं विद्यापीठाला माननीय हायकोर्टाने काल ऑर्डर दिलेली. परंतु आज इथं कुलगुरू नाही आहेत, प्रशासनातील काही अधिकारी नाही आहेत. अधिक काय म्हणतात कोणी येणार आहे कोण येणार नाही ते पण आम्हाला कल्पना अजून प्रशासनाकडे देण्यात आलेली नाही. किती संख्येने या ठिकाणी विद्यार्थी असेल? साधारण 550 विद्यार्थी आता इथं आहेत. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 550हून अधिक संख्येने जे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे ते या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या संलग्न जे महाविद्यालय आहे त्याच्या संलग्न महाविद्यालयाच्या परिसरातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांची मागणी आपल्याला आजकाल पाहायला मिळत तर किती मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जमले याचा अंदाज आपल्याला ह्या दृश्यामधून पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी ते कुलगुरूंकडे भेटून या संदर्भाची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश तांबे, LS मराठी.